नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. अँड आय होप यू ऑल गाईज आर डुईंग ॲब्सोल्युटली वेल. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ आपण कुठे शूट करणार आहोत आणि कुठे जाणार आहोत. तरी पण थोडक्यात सांगतो तुम्हाला. आज आपण चाललो आहे ठाण्याला एक इस्कॉन टेम्पल आहे. त्या आज टेम्पलला आपण भेट देणार आहोत. खूप दिवसापासून जायचं होतं तिकडे, पण एकदा मी गेलो पण होतो. मी आणि माझा मित्र आम्ही रात्री गेलो होतो. तर रात्री जेव्हा मी गेलो, पण त्या दिवशी मंदिर बंद होतं. मग आमचं दर्शन वगैरे झालं नाही त्यावेळेला. जवळजवळ त्या गोष्टीला पण वर्ष झालं असेल कदाचित. पण आता वर्षानंतर परत चाललो आहे. आज संडे आहे, तर आज मुद्दामून मी वेळ काढला आणि म्हटलं जाऊन येऊया, म्हणून आज तिकडे चाललो आहे. तर चला आता तिकडे जाऊनच आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, लोकेशनला पोचल्यानंतर तुम्हाला समोर गेट नंबर 2 दिसेल. त्या गेटमधून एंट्री न मारता या दिशेने तुम्ही समोर चालत जा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून एक गेट दिसेल. त्या गेटवरती लिहिलेले असेल श्री श्री राधा गोविंद देवा मंदिर, आणि त्या गेटमधून तुम्ही एंट्री करू शकता. तर मंडळी, मुंबईच्या गर्दीतून दूर ठाण्याच्या बाळकुंभ भागात एक असं ठिकाण आहे जिथे जातात मनाला शांतता मिळते. मी तुम्हाला अशाच ठिकाणी घेऊन आलो आहे, ठाण्यातील नवनिर्मित आणि भव्य अशा इस्कॉन मंदिरात, म्हणजेच श्री श्री राधा गोविंद देव मंदिरात. तर चला मग माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या. हे मंदिर दिसायला जेवढं सुंदर आहे, तेवढा त्याचा इतिहास आणि रचना थक्क करणारी आहे. मार्च 2024मध्ये या मंदिराची स्थापना झाली. पूर्ण मंदिर राजस्थानच्या प्रसिद्ध बन्सी पहाडपूर येथील गुलाबी दगडांपासून साकारण्यात आलेलं आहे. याची वास्तुकला नागर शैलीवर आधारित आहे, जी आपल्याला अयोध्येच्या भव्य राम मंदिराची आठवण करून देते. मंदिराचा 90 फुटांचा घुमट आणि 18 कोरलेले खांब इथल्या सौंदर्यात भर घालतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतानाच आपल्याला दरवाजावर कल्पवृक्ष कोरलेला दिसतो, जो आध्यात्मिक समृद्धीचं प्रतीक आहे. आणि समोर बघताच मूर्तीचे रूप पाहून डोळे तृप्त होतात. श्री श्री राधा गोविंदजी आणि सोबतच श्रील प्रभुपाद यांची सुंदर मूर्ती इथे विराजमान आहे. इथलं वातावरण आणि चाललेलं हे हरे कृष्ण महामंत्राचा जप आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. हे मंदिर पाहायला जितकं छान वाटतं, तितकंच त्या मंदिराच्या बाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे. दुपारी इतकं ऊन होतं, पण तरीही या मंदिराच्या परिसरातून चालताना पायाला बिलकुल चटके बसत नव्हते.
मंदिराच्या मागच्या बाजूला या अशा पद्धतीने एक लिफ्ट बनवलेली आहे. जे वयस्कर मंडळी आहेत ते या लिफ्टचा वापर करतात. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला हा व्हिडिओ तर तो नक्की तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर हरे कृष्णा म्हणून लिहा तिथे कमेंट बॉक्समध्ये. तुम्हीसुद्धा पुढच्या विकेंडला नक्की विजिट करा, कारण तिथे गेल्यावरती इतकं शांत आणि भारी वाटतं ना. फक्त 5 ते 10 मिनटात मी बसलो होतो तिथे आतमध्ये, पण महिन्याभराचा थकवा गायब. तर तुम्ही गेला असाल पहिल्यांदा तर तुमचा एक्सपिरियन्स मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा की कसा होता, आणि तुम्ही नसेल गेलात तर नक्की विजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब ऑफकोर्स करा, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील. तर भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा.